सायकेला फलंदाजी करतोय तो नलफोड अगदी कळकीचा कोण या संघाकडून राकेश. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्यामध्ये फसला जातोय काय पाहूया. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न करतायत, थोडीशी चुकी होते, अगदी झेल धरणीला दान करते, सुवर्ण संधी मिळते ते स्ट्रायकिंगच्या फलंदाजाला. याचा मात्र ही चुकी आपल्याला महागात पडू शकते पाचटी या संघाला. 2 षटकाचा अगदी सामना असतात, आपण देखील झेल दिली जाते, धरणीला दान केली जाते, ही चुकी महागात पडू शकते. चुकीला मात्र माफी नाही क्रिकेटमध्ये. आणि मात्र ती चूक अगदी 1 या धावसंख्येने शुभारंभ होतोय तो अगदी कळकीचा कोण या संघाची धावसंख्या होती ती 1. शुभारंभ प्रारंभ होतोय स्कोरबोर्ड वरती. आता मात्र नॉन स्ट्राईकला जातोय तो वैभव, जो पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार ठरला होता. त्याला मात्र अचूक गोलंदाजी करताना पाहिलंय आपण, तो मात्र कारनामा करतोय काय. आता देखील सामनावीराचा पुरस्कार ठेवण्याचा आपल्या बाजूने मानस ठेवतोय काय, पण अचूक गोलंदाजी देखील करतोय सागर. पहिला चेंडू अगदी 1 धाव सुवर्ण संधी होती. युवा स्टार गोलंदाज आहे सागर. वैभवच्या समोर गोलंदाजी करतोय, अगदी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय नाही. अचूक थ्रो देखील केला जाते क्षेत्ररक्षकाकडून. 1 धावेवरती मात्र समाधान मानावं लागते. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 2 या आकड्यावरती. 1-1 धावा घेत आहेत, पण अगदी 12 चेंडू मध्ये तब्बल 25 ते 30 रनाचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल. खरं माफक असे फलंदाज आहेत, अगदी अनुभवी फलंदाज आहे. वैभव अनेक स्पर्धांमध्ये देखील सायकेलला फलंदाजी केली राकेश आणि वैभवने. आता मात्र सायकेलला येऊ ठेपलाय तो राकेश. गोलंदाजी मार्कवर सज्ज. सागर खोलवर टप्प्याची गोलंदाजी, पंचांकडे अपील मागतायत, पण अगदी अपील फेटाळी जाते. कुठल्याही गोष्टीचा दबाव न घेता निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो. बलाढ्यचा खेळाडू आहे त्याच्या संघा समोर अगदी सागर. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. 3रा चेंडू हटवतात, अगदी निर्धाव चेंडू केलाय. आधी स्तब्ध ठेवलंय ते राकेश या फलंदाजाला. मानावं लागेल सागरच्या गोलंदाजीला. महिला देखील उपस्थित राहिलेत. 1-1 पाहून जसं संघ विजय होईल अगदी या चषकाकडे आपलं नाव रोवलं जाईल. कोण होतं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी. गोलंदाजीवरती सज्ज, अगदी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात उंची जास्त लांबी कमी. काय होतंय मैदानामध्ये समीकरण, थोडीशी चुकी होते, पण ती चुकी होते अगदी महागात पडू शकते. वैभव देखील आपल्याकडे रनिंग ठेवली जाते. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. दुहेरीचं अगदी तिहेरीमध्ये रूपांतर करतात. 3 धावा मिळत आहेत. 3 धावे बरोबरच समाधान मानतात. संघाची वाढती धावसंख्या होती ती 5. सामान काढतात. आता मात्र सायकेलला येऊन ठेपलाय तो. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार येणारा वैभव युवा स्टार फलंदाज आहे, युवा स्टार गोलंदाज. कोण याच्यामध्ये विजयी होतोय, किती रनांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो फलंदाज वैभव, की निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाजीतून सागर. अनुभव आहे सागरकडे देखील गोलंदाजी. स्ट्रायकेला गोलंदाजी करत असतात. आखो टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः ऑफसाईडला खोदून काढले. जातोय सीमारेषेकडे, येतोय खणखणीत दणदणीत चौकार डीसे. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय, कारण 1 चौकार लगावले गेल्यानंतर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला. धावसंख्या होती ती मात्र 9. अचूक गोलंदाजी करावी लागेल. 1 चौकार लगावला गेला. अनुभवी फलंदाज आहे वैभव. 2रा चेंडू खोलवर टप्प्याची गोलंदाजी, कीपरकडून थोडीशी चुकी झाली. 1 धावसंख्या घेतो. क्षेत्ररक्षकाकडून देखील चुकी होती, त्याचा फायदा घेत आहे काय वैभव. रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आत्महत्या करावी लागते. पंचांच्याकडे आकाशाकडे बोट जाते. एकदा होते डीचे. जे 6 चेंडू हाताळतात, अगदी 10 धावसंख्या खर्ची केली गेली. 1 रनआउटच्या स्वरूपामध्ये वैभवला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेला. वैभवने मात्र हा 1 रन जर कमी घेतला असता तर समोरचे 6 चेंडू मात्र हाताळण्याचे सुवर्ण संधी आपल्याकडे होती. पण आता मात्र वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो रोशन. गोलंदाजीचा 5 संघ क्विक फास्ट आपण दुसरा षटक हाताळण्यासाठी अगदी लगेचच तयार करायचा आहे. 5 संघ आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला मार्को आणि स्टीवा, रोशन आणि राकेश
युसुफ पठाण आणि इरफान पठाण मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. आम्ही तरी देखील दोघे सख्खे भाऊ आहोत, पण गावासाठी खेळतोय, अगदी नावासाठी खेळतोय. आपल्या गावाच्या क्रिकेट संघाच्या जर्सी जे आपली परिधान केले त्याच्यावर लोगो आहे, त्या लोगोच्या नावासाठी आम्ही खेळलं जाते. आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होत आहेत ते मिनेश, ज्यांच्याकडे अनुभव आहे. फिरकीची गोल जादूगार ठरले जात आहेत काय. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. एक वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळतात. स्कोर मध्ये बदल होतोय. धावसंख्या पुढे सरसावते 11 या आकड्यावर. अनुभवी गोलंदाज आहेत मिनेश, यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाच्या जोरावर मात्र गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी करतात. अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतायत. स्लोवरची गोलंदाजी फिरकीचा जादूगार होत आहेत काय आजच्या या स्पर्धेमध्ये. अनुभव आहे त्यांच्याकडे. अगदी स्तब्ध ठेवलंय ते राकेशला. मार्गो आणि स्टीवाची जोडी आहे, पण गोलंदाज मात्र वर्चस्व करतायत. दुसरा चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली. खोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः खोदून काढली जातोय. सीमारेषे पार येतोय खणखणीत. बिग 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 दणदणीत षटकार. डीजे तांबडीचा राकेशला मात्र स्तब्ध ठेवलं गेलं होतं. एका चेंडू निर्धाव चेंडूची सांगतात केल्याच्या नंतर अगदी अक्षरशः समाचार घेतात. सीमारेषे पार चेंडू करतात. धावसंख्या मात्र होते ती 17. कळकीचा कोण या संघाची. खोलवर टप्प्याची फुल टर्न मिळेल, लॉलीपॉप मिळेल, त्याचा मात्र फायदा घेतला. सीमारेषे पार छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळू द्या 6 धावा. डीजे हम फायर झुकेगा नाही साला. अशी फलंदाजी मात्र करतोय तो राकेश. बॅक टू बॅक अगदी 2 षटकार लगावले गेले आपल्या फलंदाजीतून. राकेश का पल्ला पुरा माचार आहे हल्ला इस मैदान में. आता मात्र हॅट्रिकचा चान्स आहे. सुवर्ण संधी घेतोय काय. गोलंदाजाचा मात्र समाचार घेता. अनुभवी गोलंदाज आहे. 3 चेंडू फेकतात. अगदी धावा खर्ची केले गेले त्यात 13 मेरा काम बिघाडा. मात्र फलंदाजीतून काम बिघाडा करून टाकलंय ते या फलंदाजाने. राकेशने हॅट्रिकचा चान्स करतोय. फुल टर्न मिळालाय आणि जातोय. बिग 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 वर्धविनायक षटकार. हॅट्रिक लगावले गेले. डीजे अगदी राकेशसाठी एटीएम उघडलं गेलंय. वेदांत पिंगे यांच्या माध्यमातून अगदी षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पारितोषिक पटकावणारा हा या स्पर्धेमध्ये पहिला फलंदाज ठरला जातोय तो राकेश. हॅट्रिक साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ते द्यायचं आहे. अचूक फलंदाजी करतोय. कुठेतरी हा समुद्र मात्र खवळला नव्हता. आता मात्र त्याने आपली फलंदाजी खवळल्याप्रमाणे करतोय. मानावं लागेल. कुठेतरी वारं भरलंय अंगा त्याच्या. 3 षटकार लगावले गेलेत. माफक अशी गोलंदाजाचा समाचार घेतलाय. अनुभवी गोलंदाज होता, पण त्याचा मात्र समाचार घेतला. कारण क्रिकेटमध्ये फुलटॉस अगदी लॉलीपॉप समजला जातो. त्याचा मात्र फायदा घेतोय राकेश. 4था चेंडू देखील खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण अगदी पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. अवांतर धावा मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होती ती 30. अमोल कळवळकर यांच्या माध्यमातून देखील राकेशला 201 रुपयाचं पारितोषिक येतोय. 300 रुपये वसूल म्हणजे षटकारामागे 100 लागू. स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा औषधला प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. राकेश मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करेल आणि यशस्वी देखील होत आहे. शाबासकीची ताप मिळते. 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 32. राकेश मात्र एकाकी झुंज देतोय. मार्को आणि स्टीवा. राकेश मात्र आपल्याकडे स्ट्राईक घेतली जाते. आता मात्र चेंडू फेकले गेलेले आहेत ते शेवटचा चेंडू असेल. 100 रुपये वसूल करण्याचा दिवस आहे राकेशचा. करतोय काय कारनामा. अगदी बॅटची कडा घेतात. जातोय सीमारेषेकडे आणि यशस्वी होतोय तो चेंडू. येतोय सीमारेषे पार खणखणीत चौकार. डीजे
तो म्हणजे जय याने अचूक फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये, त्याला मात्र तोच कारनामा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. अमोल पाकड साहेब कर्णधार विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. दुसरा षटक अगदी महागडा षटक मानावा लागेल. 6 चेंडू मध्ये तब्बल 26 धाव संख्या खर्च केली गेली, ते म्हणजे निमेश नेकर राकेशने अक्षरशः खोदून काढले या गोलंदाजाला. गोलंदाजीतून कृपया बॅट्समन पाठवले. बॅट्समन पाचटी संघाने आपले बॅट्समन पाठवले लवकरात लवकर. पाचटी संघ टॉस हेदमली टॉस विन. हेदमली माईक बंद झाला नाही. 2 मिनिट थांबायला सांगते 2 मिनिट. थँक्यू डीजे. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपतोय तो. सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. पाचतीय संघाकडे 12 चेंडू. पाचतीय संघाला तब्बल बनवायचे आहेत 37 धावा, म्हणजे अचूक फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो. कळकीचा कोण या संघाकडून सहदेव, ज्यांच्याकडे अनुभव आहे. गेली 22-25 वर्ष आपल्या संघाचं नेतृत्व करतायत, संघाकडून खेळतायत देखील, म्हणजे अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि तोच मात्र अनुभव आता इथे पणाला लागले, कारण तब्बल बनवायचे 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची आवश्यकता असताना अनुभवी गोलंदाज आपण बाहेर काढलाय, तो पण सायकेलची गोलंदाजीवरती. आता मात्र सायकेलला येऊन ठेपलाय तो जय. याने देखील पहिल्या सामन्यामध्ये अगदी सामनावीराचा पुरस्कार घेतला होता. आणि नॉन सायकल आहे तो निखिल. अचूक गोलंदाजी मात्र सहदेव यांना करावी लागेल. सिनियर खेळाडू आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जात आहे. पण मात्र युवा स्टार गोष्ट फलंदाज आहे तो जय. कोण वर्चस्व करतोय, सिनियर की अगदी ज्युनियर, पाहूया सामन्यामध्ये. पहिला चेंडू अगदी मिड विकेटच्या दिशेने टटकवलेला चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय खटखडे चौकार. छत्रपतीचा छावा, संघाला मध्ये 4 धावा. झुकेगा नहीं, कितना भी टारगेट रहने दो, वो मैं चेस करता हूँ. मेरे को हार नहीं है मंजूर, मेरे को जीतना है जरूर. डीजे
11. अचूक फलंदाजी मात्र करतोय तो जय आणि निखिल. आता मात्र स्ट्राईक यांना येऊन ठेपलाय तो जय. नावाप्रमाणे जर विजयी व्हायचं असेल, हा जय मात्र आपल्याला ठेवायचा असेल तर या सहदेवाच्या फळ गोलंदाजीचा मात्र समाचार घ्यावा लागेल. एक चौकार देखील आपल्या फलंदाजीतून येतोय. अचूक फलंदाजी करण्यामध्ये माहिर आहे जय आणि तो कारनामा करतोय काय सहदेवाच्या गोलंदाजीला अक्षरशः खोलून काढतोय काय. मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय काय. पाहूया काय होतंय समीकरण. थोडीशी चुकी होते, झेल मात्र धरणीला करतोय. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते क्वार्टर फायनल मध्ये. आणि जयची आपण झेल मात्र झेल धरणीला दान करतोय. चुकीला माफी नाही. एक धाव मिळते. एका धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय 12 या आकड्यावर. यांना देखील सामनावीराचा पुरस्कार राहिला होता. तो सामनावीराचा पुरस्कार देत आहेत. अचूक फलंदाजी केली होती. दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी ठरलेला संघ शिलीम संघ अमय गोले यांना सामनावीराचा पुरस्कार जातोय. गोलंदाजी मार्कवर सहदेव फुलटॉस मिळालाय. अगदी केला चेंडू मनगडाचा वापर. चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. बिग 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 वर्धविनायक षटकार डीजे. थँक्यू डीजे. जयला मात्र मानावं लागेल. धाव संख्या होती ती 18. अक्षरशः खोदून काढले या गोलंदाजाला. नेत्रदीप फलंदाजी मानावी लागेल. काय फलंदाजी करतोय मानावं लागेल. मोठा फटका केला मनगडाचा वापर. चेंडूने मात्र घेताय. मिड विकेटच्या डोक्यावर येतोय षटकार. झुकेगा नाही. मानावा लागेल. फायर झालाय तो अगदी फलंदाज जय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 24. महागडे षटक मानावा लागेल. अनुभवाला अगदी युवा खेळाडूने अक्षरशः खोदून काढले या मैदानामध्ये. म्हणजे वर्चस्व केले तर युवा खेळाडूने मानावं लागेल या गोलंदाजाला. अगदी पाचटी संघाचा सलामीवीर आलेला जय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय तर ते 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. कोटचा संघ विजयी होतोय. पाचटी संघ की कळकीचा कोट संघ. म्हटलं जातं ना, राकेशने मात्र दहशत केली होती चौकार षटकारांची आतिषबाजी. त्यांच्या देखील नाकात दम आणले त्यामध्ये या जयने फलंदाजी. कारण म्हटलं जातं ना, तुम्ही ओरिजिनल आम्ही डमी. तिथे तुम्ही दहशत करता, तिथे मात्र वन साइड हिरो बनण्याची ताकद मात्र जयने निर्माण केली. तो मात्र यशस्वी ठरतोय काय. आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो गोलंदाज रोशन. जय मात्र मानावं लागेल. हा जो फलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो निखिल. निखिलला देखील मोठे फटके खेळण्याचा कारनामा माहित आहे आणि तो करतोय काय. आपल्या गोलंदाजाच्या रोशनला मात्र अक्षरशः गोलंदाजी प्रयत्न करतोय काय. रोशन या गोलंदाजाला मात्र दबाव आलाय. कारण जय आणि निखिल मात्र अचूक फलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर सज्ज रोशन. निखिल स्ट्राईक यांना फलंदाजी करतोय. पाचटी या संघातून खोलवर टप्प्याची गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. दडपण आलाय तो निखिल वरती. कारण निखिलला माहिती आहे स्ट्राईक मात्र जयला द्यावी लागेल. कुठेतरी 1-2 राव घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण जय जेवढा स्ट्राईक केला हिटमॅन पाचटी या संघाचा हिटमॅन प्रमाणे मात्र फलंदाजी करतोय. आता मात्र समीकरण आलंय तो 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एक मिनिट. 5 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. मापक असं स्कोर आमच्या डिजिटल माध्यमातून होत आहे. अगदी सीमारेषेकडे येतोय चेंडू. क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. मात्र जयला कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते. पण 2 धावेबरोबर स्कोरवर मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या मात्र होती ती 28. कारण म्हटलं जातं ना, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य मात्र नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल माझा अजून अशी भिंत नाही. त्याचप्रमाणे मात्र प्रयत्न करतोय निखिल. अगदी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न ऑफ साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठा हादरा बसला जातोय तो पाचटी या संघाला. टीच आहे. देखील लक्ष लागले 3 चेंडूवरती. आता किती धावांची गरज आहे. कारण 11 धावांची मला वाटतं गरज आहे. मैचं लक्ष लागेल एक चेंडूकडे. आता मात्र एक चेंडू तब्बल 7,000 रुपयाला जाऊ शकतो. निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी करावी लागेल.
6,500 रुपयाला चेंडू विकला जाऊ शकतो. अशा मात्र गोलंदाजी करावी लागेल. पुढील सामन्यामध्ये जर दाखल व्हायचे असेल तर मात्र या गोलंदाजाला ते म्हणजे रोशनला स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो आदिनाथ. पहिल्या सामन्यामध्ये आदिनाथने मात्र स्ट्राईक एंडला आला होता, त्याला मात्र आता दुसऱ्या सेकंड साठी पाठवले गेले. पण मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल जर आपल्याला सामन्यामध्ये विजयी व्हायचा असेल. कारण 3 चेंडू तब्बल बनवायचे, 11 धावसंख्या. समीकरण सोपं आहे पण ते मात्र फलंदाजीतून करावं लागेल. गोलंदाज मात्र वर्चस्व करतोय. मोठा हादरा दिल्याच्या नंतर स्ट्राईक एंडला ठेपलंय. कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक मात्र जयला घ्यायची होती, कारण जयची अचूक फलंदाजी पाहायला मिळत होती. जयला मात्र त्याने नॉन स्ट्राईकला ठेवलं गेलं आणि त्याचा फायदा मात्र कदाचित होऊ शकतो तो कळकीचा कोण या संघाला. थोडं स्पीडअप घ्यायचा आहे. 3 चेंडू 11 धावांची गरज आहे. कुठला संघ विजय होतोय, पास्ती संघ की कळकीचा कोण संघ. अचूक मात्र गोलंदाजी करावी लागेल ती रोशनला. दुसरं षटक हाताळत असताना कमबॅक केलं या गोलंदाजाने. अगदी 3 चेंडू फेकतात, 3 धावा चेंडूवरती. 11 धावांची गरज आहे. कुठला संघ विजय होतोय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय डावखोरा फलंदाज आदिनाथ. 3 चेंडू 11 धावा, 11 धावा 3 चेंडू. काय समीकरण. सगळ्यांचं लक्ष लागलं या सामन्याकडे. नेत्रदीप सामना होतोय, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला टाकण्याचा चेंडू प्रयत्न केलाय, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. आता मात्र समीकरण थोडंसं चेंजेस होतंय. 3 चेंडू 10 धावांची गरज आहे. हा कदाचित आदिनाथचा दबाव असेल या गोलंदाजाला. थोडंसं सोपा करून ठेवलाय गोलंदाजाने सामना. पास्ती या संघाला 2 चेंडू अगदी निर्णायक चेंडू टाकू शकतो हा. याच गोलंदाजाला अचूक गोलंदाजी करावी. स्ट्राईक केला आदिनाथ गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. आपल्याकडे स्ट्राईक घेतली जाते ती म्हणजे जयने, ती त्याच्याकडे मात्र काबिल. रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते ते आदिनाथला. मोठा हादरा बसतोय तो दुसरा पास्ती या संघाला. दिसे अगदी जयला जे दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिथे जर 1 धाव घेतली असती तर समीकरण त्याने सोपं केलं असतं. क्रिकेट खेळत असताना मित्रांनो अगदी क्रिकेटमध्ये रणनीती आखावी लागते आपल्याला मनामध्ये. आणि मात्र स्ट्राईक आता जयकडे आले. आता मात्र समीकरण एवढे बोलले ते 2 चेंडू आणि 10 धावा. क्रिकेटरांचं लक्ष मात्र लागलंय या सामन्याकडे. हाय व्होल्टेज सामना. स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो जय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो केतन. आता दोन्ही चेंडू मात्र हाताळायचे आहेत ते या जयला. अगदी 10 धावांची गरज आहे. 2 सीमारेषे 5 चेंडू करण्याची काबिलियत करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. अगदी लॉंग ऑफला येण्याचा चेंडू महेश क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे. कुठलीही चुकी न करता अगदी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. या 2 धावा मात्र महत्वपूर्ण असू शकतात आपल्या संघासाठी. जय मात्र आपल्याकडे स्ट्राईक ठेवली जाते. आता मात्र समीकरण येऊन ठेपलं. ही महत्वपूर्ण क्षेत्ररक्षणाची जबाबदारी होते. का मला क्षेत्ररक्षणासाठी संघामध्ये दाखल केलंय ते मात्र प्रेक्षेपण करून दिले ते या महेशने. शाबासकीची ताप मात्र दिली ती महेशला, कारण हे चेंडूवरती तब्बल 8 धावांची गरज आहे. हे मात्र समीकरण सोपं नाही आहे. ते मात्र आता वर्चस्व वगैरे विजयाकडे कदाचित वाटचाल करून ठेवतोय तो कळकीचा कोण हा संघ आणि विजयाकडे वाटचाल करतोय तो कळकीच करतो कोण संघ. अभिनंदन संघाचं. महेशने देखील महत्वपूर्ण जबाबदारी घेतली आणि एक चौकार देखील अडवला गेला. याचबरोबर कळकीचा कोण हा संघ विजय झालाय. संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सामनावीराचा पुरस्कार जातोय ज्याने अचूक फलंदाजी केली, ज्याने अचूक षटकार लगाव गेले, तो कळकीचा कोणता सलामीवीर फलंदाज राकेश. या राकेशला विनंती करतो आपण डगावच्या दिशेने न जाता सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. हे लोक सेमीफायनल हे तुम्हाला या संघाला